नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चांबर सुद्धा तुमचं एऑन याच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन असा एक टॉपिक आहे बायोलॉजीमध्ये. आणि त्या कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन म्हणजेच काय तर आपल्या शरीराचं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन म्हणजेच काय की समन्वय ज्याला म्हणतात ते कसं साधलं जातं. म्हणजे जसं मी हातवारे करतोय आणि बोलतोय तर यांचं सुद्धा काहीतरी कोऑर्डिनेशन बरोबर असायला पाहिजे है ना. त्यासोबतच आपले काही इंटरनल ऑर्गन्स आहेत ते सुद्धा बरोबर फंक्शन करत आहेत. जसं फॉर एक्झाम्पल मेन्स्ट्रुएशन सायकल एक चांगला एक्झाम्पल आहे. त्यासोबतच काय तर आपण जर काही खाल्लं, जसं जर ग्लुकोज जर घेतलं तर अशा वेळेस ते पचायला पाहिजे म्हणून काहीतरी इन्सुलिन त्यानंतर सिक्रेट होतं. ते बरोबर तेवढ्याच प्रमाणात जर सिक्रेट झालं तर काहीतरी डायबिटीज होणार नाही. कमी झालं तर डायबिटीज होईल, जास्त झालं तरी पण प्रॉब्लेम आहे ना. तर काय म्हणता येईल आपल्याला या सगळ्यांचा काहीतरी एकमेकांसोबत जे ऑर्गन्स आहेत यांचा एकमेकांसोबत काय तर कोऑर्डिनेशन आहे, समन्वय आहे आणि म्हणून आपली बॉडी आहे ही प्रॉपर फंक्शन करू शकते. तर हे कोऑर्डिनेशन कसं होतं तर त्यासाठी म्हणून काय तर हा कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन टॉपिक आहे जो तुम्हाला क्लास 9 मध्ये 15वा चॅप्टर आहे त्यामध्ये तो अभ्यासाला मिळेल. ठीक आहे. पण यामध्येच बघा आज यातला सगळ्यात इम्पॉर्टंट जो कॉन्सेप्ट आहे तो सांगतो मी तुम्हाला की तो म्हणजे काय तर पिट्युटरी ग्लँड. आयोगाने 2 ते 3 वेळा काहीतरी याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत पिट्युटरी ग्लँडवर. आणि त्यासोबतच आता थोडंसं आयोग म्हणजे बाकीचं जर ग्लँडवर विचारलं तर ते सोपे विचारले. पण पिट्युटरी ग्लँड याला मास्टर ग्रंथी सुद्धा म्हटलं जातं, मास्टर ग्लँड सुद्धा म्हटलं जातं. तर याच्यावर आयोगाने भरपूर प्रश्न विचारले आणि डीप विचारले ज्याचे सगळे आन्सर तुम्हाला 12व्या वर्गामध्ये मिळतात है ना. तर तो आज आपण मोठी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. पण आता त्याआधी आपण हे समजून घेऊ की ग्लँड म्हणजे काय. ग्लँड ज्याला ग्रंथी म्हणतात, ग्रंथी काय तर आपल्या शरीरातील असं कोणताही अवयव जो कुठला तरी एखादी पदार्थ सिक्रेट करतोय म्हणजे काहीतरी एखादी पदार्थ स्त्रावतोय अशा अवयवाला आपण म्हणतो काहीतरी ग्रंथी किंवा ज्याला ग्लँड म्हटले जातं. आणि यापैकीच एक ग्लँड आहे ते कोणती तर पिट्युटरी. ठीक आहे. आज आपण पिट्युटरी घेतोय पण याचा अर्थ की फक्त एकच ग्लँड आहे किंवा एकच ग्लँड इम्पॉर्टंट आहे असं होणार नाहीये. तुम्हाला बाकीचे ग्लँड सुद्धा अभ्यास करायचे आहेत. 9व्या वर्गामध्ये 15वा चॅप्टर आहे त्यामध्ये थोडक्यात दिलेला आहे. अगदी टेबल तयार करून तुम्हाला त्याच्यावरती नोट्स मिळेल. मी तुम्हाला पिट्युटरी ग्लँडचं 9व्या वर्गामध्ये काय नोट्स दिले ते सुद्धा आज आपण कव्हर करणार आहोत. पण मेन जो कंटेंट आहे तो आपला आहे काय तर हा 12व्या वर्गातील 9वा चॅप्टर फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि त्याच्यामध्ये बघा की आयोगाचा जो फोकस आपण जर लक्षात घेतलं की पिट्युटरी ग्लँडवर आहे तेच आपण त्यातलं फक्त घेतलेलं आहे. बाकीचे ग्लँड्स पण या 12व्या वर्गामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. तर बघा काय काय आपण घेणार आहोत ते आपण घेऊच. पण त्याआधी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण बघा काय. राज्यसेवा प्रिलिम 2016चा प्रश्न आहे. 4 वर्ष वयाच्या मुलाच्या अँटेरियर पिट्युटरीज एका अपघातात गंभीर हानी पोहोचली होती तरी तो तग धरून जिवंत राहिला, काय होऊ शकते. जर अशा वेळेस काय तर त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि पिट्युटरी जी ग्लँड आहे त्याचे 2 भाग असतात, अँटेरियर आणि पोस्टेरियर. तर अशावेळेस अँटेरियर पिट्युटरीज काय तर त्याला जखम झाली तर अशावेळेस काय होऊ शकतं ते आपल्याला विचारलेलं आहे ना. नेक्स्ट काय तर बघा खालीलपैकी कोणती संप्रेरक पिट्युटरी ग्रंथीची आहेत, कोणकोणते हॉर्मोन्स आहे ना. म्हणजे बघा काय तर हे जे ग्लँड्स आहेत ते काहीतरी पदार्थ सिक्रेट करतात आणि ते पदार्थ जर रक्तात मिसळत असेल त्याला काय तर हॉर्मोन्स म्हटलं जातं. आणि पिट्युटरी असंच आहे जे काय तर हॉर्मोन्स काही इम्पॉर्टंट हॉर्मोन्स आहेत ते सिक्रेट करत असतात. नेक्स्ट पिट्युटरी ग्रंथी या अंतरस्रावी ग्रंथीतून मेंदूमधील हायपोथायमस मध्ये, इथं हायपोथायमस पाहिजे, हायपोथामध्ये असते. ती अनेक संप्रेरक स्त्रावते. ठीक आहे. आणि त्याच्याबद्दलचे 4 सेंटेन्स दिलेत. कोणते बरोबर आहेत ना ते आपल्याला काहीतरी काढायचे आहे. ठीक आहे. तर असे मल्टीलाइनर प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. तर घेऊ आपण पिट्युटरी ग्लँड. तोच प्रश्न इथे इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेला आहे. नेक्स्ट बघा काय काय कव्हर करणार आहे यामध्ये. पिट्युटरी ग्लँड काय आहे ना. ग्लँड बद्दल तुम्हाला सांगितलं मी की ग्लँड म्हणजे नेमकं काय. तर असे अवयव जे कुठला तरी पदार्थ सिक्रेट करतात आणि तो पदार्थ जर रक्तामध्ये मिसळत असेल तर त्याला आपण हॉर्मोन म्हणतो, ज्याला संप्रेरक म्हटलं जातं. तर ते हे पण घेऊ पिट्युटरी ग्लँड. आणि त्यानंतर मग त्याचे 2 प्रकार पडतात. ते म्हणजे कोणते तर एक आहे ऍडेनो हायपोफायसिस आणि दुसरा आहे काय तर न्यूरो हायपोफायसिस. त्याला दुसरे नाव कोणते तर अँटेरियर पिट्युटरी आणि पोस्टेरियर पिट्युटरी. ठीक आहे. डायग्राम सोबत आपण डिटेल कव्हर करणार आहोत. ऍडेनो हायपोफायसिस घेतल्यानंतर म्हणजे एक भाग झाल्यानंतर त्याद्वारे कोणते हॉर्मोन सिक्रेट केले जातात ते घेऊ. आणि त्यानंतर न्यूरो हायपोफिसिस आहे त्याच्याद्वारे कोणते हॉर्मोन सिक्रेट केले जातात ते घेऊ है ना. आणि एक तिसरा भाग आहे जो फार काही इम्पॉर्टंट नाहीये, एवढा इम्पॉर्टंट नाहीये, पण तो पिट्युटरी ग्लँडचाच भाग असल्यामुळे थोडीफार माहिती शाळेच्या पुस्तकात दिलेली आहे त्यामुळे ते पण तुम्हाला माहित असायला पाहिजे. अगदी 2-3 लाईन्स आहेत. पार्स इंटरमिडिया म्हटलं जातं ते सुद्धा आपण काहीतरी घेणार आहोत. तर बघा पिट्युटरी ग्लँड आपण या टॉपिक मध्ये पूर्ण डिटेल कव्हर करणार आहोत. पण त्याआधी लक्षात घ्या की याचे जर नोट्स तुम्हाला हवे असतील तसंच व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत नेहमी असायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला एमपीएससी एऑन आयएस आणि त्यासोबत एस एक्झाम रेस हे दोन्ही पण टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर तुम्हाला नोट्स हे पूर्ण मिळतील. ठीक आहे. एस एक्झाम रेस सर्च करण्यासाठी एस द रेस म्हणून टेलिग्रामला सर्च करा, तुम्हाला या चॅनलची लिंक मिळेल. ठीक आहे. एस द रेस. तर बघा चालू करूया आपण. काय सांगितलं होतं मी तुम्हाला की आपल्या शरीरामध्ये असे काही ग्लँड्स आहेत जे काय करतात, काही पदार्थ सिक्रेट करतात आणि ते काही पदार्थ जे पदार्थ आहेत त्याला काय आपण हॉर्मोन्स म्हणतो ते रक्तामध्ये मिसळतात. कोणकोणते मेन ऑर्गन आहे जे आपल्याला 9व्या वर्गामध्ये, ही डायग्राम जी दिसते ही 9व्या वर्गातलीच आहे.
आणि हे तुम्हाला कोणकोणते हॉर्मोन्स आहेत तर ते आपल्याला इथं डायग्राम मध्ये छान दिलेले आहे. आणि याच्यावरून त्याची लोकेशन सुद्धा काहीतरी लगेच पाठ होतात है ना. जसं बघा की ब्रेन मध्ये ह्या वरच्या 3 ह्या कशामध्ये आहेत तर ब्रेन म्हणजे मेंदूमध्ये आहेत. एक आहे हायपोथॅलॅमस, त्यानंतर पिनियल ग्लँड आणि त्यानंतर आहे काय तर पिट्युटरी ग्लँड है ना. तर लक्षात घ्या पिट्युटरी ग्लँड कुठे आहे तर ती ब्रेन मध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग गळ्यामध्ये कोणते आहेत 2 ग्लँड्स आहेत. ठीक आहे. कोणकोणते थायरॉइड आणि पॅराथायरॉइड. जरी तुम्ही मराठी मीडियमचे असता तरी पण एक लक्षात ठेवा की ही जी नावं आहेत जमेल तिथपर्यंत सायन्सची नावं हे इंग्लिशमध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. कारण बऱ्याचदा आयोग हे ट्रान्सलेट न करता जशा तशी विचारतात है ना. नेक्स्ट बघा त्यानंतरचं आहे काय तर छातीमध्ये जी असते ती ग्रंथी कोणती आहे तर थायमस आहे. त्यानंतर किडनीच्या वर जी असते त्याला म्हणतात काय तर ऍड्रेनल ग्लँड. त्यानंतर स्त्रियांमध्ये असतात काय तर ओव्हरी आणि पुरुषांमध्ये आहे काय तर टेस्टिस. ठीक आहे. तर हे मेन काय तर मेन ग्लँड्स आहे. यापैकी आज आपण जो कव्हर करणार आहोत ते काय तर ते पिट्युटरी ग्लँड आहे. बघा पिट्युटरी ग्लँड किंवा ज्याला अजून एक नाव काय आहे तर दुसरं एक नाव आहे हायपोफायसिस ग्लँड. हायपोफायसिस का म्हणतात कारण हा हायपोथॅलॅमस जी ग्लँड आहे बघा या पिट्युटरी ग्लँडच्या वर हे 3 ग्लँड कशामध्ये आहेत तर ब्रेन मध्ये आहेत है ना. आणि या पिट्युटरी ग्लँडच्या वर ती आहे काय तर हायपोथॅलॅमस. वरच्या बाजूला असते एक लक्षात ठेवा. ठीक आहे. पिट्युटरी ग्लँडच्या वर असते काय तर हायपोथॅलॅमस असते. त्यामुळे याला अजून एक नाव काय आहे तर हायपोफायसिस आहे किंवा आपण असं सुद्धा म्हणता येईल किंवा याचं मेन जो कारण आहे तो काय तर त्याच्यापासूनच म्हणजे हायपोथॅलॅमस पासूनच पिट्युटरी ग्लँडचा एक जो भाग आहे तो कशापासून तर या हायपोथॅलॅमस पासूनच काय तर तयार झालेला असतो. आणि म्हणून काय तर लक्षात ठेवा की पिट्युटरी ग्लँडला दुसरं नाव काय तर हायपोफायसिस सुद्धा आहे. डायग्राम मध्ये इथं दिसत असेल या पद्धतीची डायग्राम काय तर पिट्युटरी ग्लँड असतं. आणि इथं बघा थोडक्यात सांगतोय मी इथं की याचे काहीतरी इथं तुम्हाला असे 2 भाग पाहायला मिळतील. हे असे 2 भाग आहेत तिथं है ना. एक काय तर राईट साईडला दिसत आहे, एक आहे लेफ्ट साईडला. जो राईट साईडला आहे त्याला म्हणतात काय तर पोस्टेरियर किंवा दुसरं नाव काय तर न्यूरो हायपोफायसिस. पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड किंवा न्यूरो पिट्युटरी ग्लँड आहे एकच पण त्याचे 2 भाग आहेत है ना. आणि या बाजूला आहे काय तर अँटेरियर किंवा ज्याला दुसरं नाव काय तर ॲडेनो हायपोफायसिस. तुम्हाला इथं ए म्हणून लक्षात ठेवता येईल है ना. अँटेरियर पिट्युटरी किंवा ॲडेनो हायपोफायसिस हा एक लक्षात ठेवा म्हणजे हा काय तर हा सहज लक्षात राहील है ना. ए वरून लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा पिट्युटरी ग्लँड इज द स्मॉलेस्ट. काय म्हटलंय बघा थोडी माहिती डिटेल माहिती घेणार आहोत आपण. पिट्युटरी ग्लँड कशी आहे ही स्मॉलेस्ट ग्लँड आहे आणि त्याचा साईज किती आहे पी साईज आहे. म्हणजे एक वाटाण्याचं बी जर घेतला आपण वाटलं जर घेतला तर त्याच्या एवढा काय तर याचा साईज आहे. म्हणजे हे दोन्ही भाग मिळून किती आहे तर हा एवढा छोटा भाग आहे है ना. साईज रेडिश ग्रे कलरचं असतं. कसं असतं तर रेडिश आणि ग्रे कलरचं असतं. इट कंट्रोल्स बघा काय म्हटलं याला इट कंट्रोल्स ऑल अदर एंडोक्राइन ग्लँड. मी तुम्हाला सांगितलं की ग्लँडचे ऍक्च्युअली बघा सांगितलं होतं की ज्या अवयव काही पदार्थ सिक्रेट करतात त्याला आपण ग्लँड्स म्हणतो, त्याला आपण ग्रंथी म्हणतो. पण ते पदार्थ जर रक्तामध्ये मिसळत असेल आपण हॉर्मोन म्हणतो आणि अशा ग्लँडला म्हणून आपण एंडोक्राइन ग्लँड त्यांना अंतःस्रावी ग्रंथी. पण जर ते रक्तामध्ये मिसळत नाहीये जसं सलायवरी ग्लँड आहे आपल्या तोंडाच्या आजूबाजूला आणि ते सलायवा सिक्रेट करत आहे पण ते रक्तामध्ये मिसळत नाहीये त्यामुळे मग अशा ग्लँड्सला एक्झोक्राइन ग्लँड म्हणतात. त्याला बाह्यस्रावी ग्रंथी म्हटलं जातं जे रक्तामध्ये मिसळत नाही त्याच्यामुळे. एंडोक्राइन ग्लँड काय करणार तर हॉर्मोन सिक्रेट करणार आहे आणि एक्झोक्राइन ग्लँड काय करणार तर ते एन्झाईम सिक्रेट करणार आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या की हे काय करतं बघा हे काय करतं की पिट्युटरी ग्लँड इट कंट्रोल्स ऑल अदर एंडोक्राइन ग्लँड्स. म्हणजे बाकीचे जे एंडोक्राइन ग्लँड्स आहे मी तुम्हाला नावं दिले आहेत यातले काय तर काही जे डायग्राम मध्ये दिसत आहे यातले काही जे ग्लँड्स आहे त्यांना कंट्रोल करतं. म्हणजे ते कधी त्यांचे पदार्थ सिक्रेट करणार त्यांना स्टिम्युलेट कधी करणार याला कंट्रोल कोण करतं तर पिट्युटरी ग्लँड कंट्रोल करत असतं है ना. त्यामुळे हेन्स अर्लियर इट वॉज कॉल्ड एज मास्टर एंडोक्राइन ग्लँड. आधी त्यामुळे याला काय म्हणायचं तर मास्टर एंडोक्राइन ग्लँड. आता त्याला पिट्युटरी नाव तर दिले पण दुसरं एक नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला की मास्टर एंडोक्राइन ग्लँड आहे. रिझन काय आहे तर रिझन लक्षात ठेवा की ही पिट्युटरी ग्लँड आहे हे बाकीच्या ग्लँड्सला काय तर कंट्रोल करतं किंवा त्याचे जे कधी ते स्टिम्युलेट होणार आणि ते कधी सिक्रेट होणार हे डिपेंड करतं कशावर तर त्या पिट्युटरी ग्लँडवर है ना. पण एक त्यासोबतच एक लक्षात ठेवायचं आहे हा म्हणून काय तर याला मास्टर ग्लँड म्हणतात. आणि जर नंबर ऑफ तुम्ही जर हॉर्मोन जर बघितलं पिट्युटरी ग्लँडचे तर ते भरपूर आहेत. बाकीच्या ग्लँडचे तेवढे नाही आहेत एक आहे किंवा 2 आहे. पण पिट्युटरी ग्लँडचे जे नंबर ऑफ हॉर्मोन्स आहेत किती हॉर्मोन सिक्रेट करतात ते खूप जास्त प्रमाणात आहे ना. तर आपण ते सगळे आज कव्हर करणार आहोत. दोन्ही भागामुळे की कोणकोणते हॉर्मोन सिक्रेट करतात ते सुद्धा आज कव्हर करणार आहोत. ठीक आहे. त्यासोबतच एक लक्षात ठेवा की पिट्युटरी ग्लँड बाकीच्या सगळ्या हॉर्मोन्सला बऱ्याचशा हॉर्मोन जे ग्लँड्स आहेत त्यांना तर कंट्रोल करतच आहे. पण पिट्युटरी ग्लँडला कोण कंट्रोल करतो तर तो लक्षात ठेवा हायपोथॅलॅमस है ना. हायपोथॅलॅमसलाच कनेक्टेड असतं. त्यामुळे हे हायपोथॅलॅमस आहे याचं कार्य काय आहे तर ते पिट्युटरी ग्लँडला कंट्रोल करतं आणि पिट्युटरी ग्लँड ही बाकीच्या ग्लँड्सला कंट्रोल करत असतात. ठीक आहे. तर लक्षात घ्या की ज्या वेळेस हायपोथॅलॅमस आपला पदार्थ सिक्रेट करणार आपला हॉर्मोन सिक्रेट होईल त्यावेळेस मग जाऊन काय होणार तर पिट्युटरी आपला जो हॉर्मोन आहे तो सिक्रेट करणार आहे.
ठीक आहे. नेक्स्ट बघा, इट इज लोकेटेड जस्ट बिलो द हायपोथॅलेमस. कुठं आहे? जस्ट बिलो द हायपोथॅलेमस. डायग्राम मध्ये लक्षात येत असेल की हा वरचा जो भाग आहे ना, हा कोणता आहे? तर हा हायपोथॅलेमसचा भाग आहे आणि खालचा जो भाग आहे तो कोणता आहे? तर तो आहे पिट्युटरी ग्लँडचा. आणि मध्ये जो या दोघांमध्ये जो कनेक्शन आहे त्याला म्हणतात काय? त्याला म्हणतात इनफंडिबुलम. त्याला म्हणायचं इनफंडिबुलम किंवा ज्याला हायपोफायसियल स्टाफ सुद्धा म्हटलं जातं. दोन नावं लक्षात ठेवायची. वरचा भाग बघा डायग्राम मध्ये लक्षात येते हायपोथॅलेमस ग्लँड आहे, खालचा आहे पिट्युटरी ग्लँड. या दोघांना जोडणारा कोण आहे? तर इनफंडिबुलम किंवा हायपोफायसियल स्टॉक सुद्धा म्हटल्या जातात. नेक्स्ट बघा काय दिलंय की पिट्युटरी ग्लँड रिमेन्स लॉज इन द बोनी डिप्रेशन कॉल्ड सेला टर्सिका इन द स्पिनॉइड बोन. सगळ्यात आधी आपल्याला हे माहित असायला पाहिजे की स्पिनॉइड बोन काय कुठे आहे. तर बघा हे डोळे आहेत ना, डोळ्याच्या जस्ट मागे म्हणजे ही पूर्ण जी कवटी आहे या डोळ्याच्या मागे जो हाड असतो त्याला म्हणतात काय? तर स्पिनाइड बोन. आणि त्याच्यामध्ये आहे काय? तर एक छोटासा खड्ड्यासारखा भाग असणार त्याला म्हणतात काय? तर सेला टर्सिका म्हटलं जातं. नावं लक्षात ठेवा, नावं फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. स्पिनॉइड बोन कुठे आहे? तर या डोळ्याचा म्हणजे या भागामध्ये लक्षात ठेवायचंय तुम्हाला आहे काय? तर स्पिनॉइड बोन आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटासा खड्डा असेल त्या बोनमध्ये. त्या खड्ड्याला म्हणायचं काय? तर सेला टर्सिका म्हणतात है ना. आणि त्या सेला टर्सिकामध्ये मग आहे काय? तर ही पिट्युटरी ग्लँड आहे किंवा हायपोफायसियल ग्लँड आहे. बघा पिट्युटरी ग्लँड कन्सिस्ट ऑफ टू लोब्स. ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला, एक आहे अँटेरियर त्याला ॲडेनोहायपोफायसिस नाव आहे, दुसरा आहे पोस्टेरियर त्याला म्हणतात काय? तर न्यूरोहायपोफायसिस. ठीक आहे. पण लक्षात घ्या की हे ॲडेनोहायपोफायसिस ज्या वेळेस बाळ हा गर्भामध्ये वाढतो तर मग अशा वेळेस पिट्युटरी ग्लँड पण कुठल्या तरी एका स्टेजला बनतच असेल. तर मग हे कशापासून बनतात? ॲडेनोहायपोफायसिस आणि न्यूरोहायपोफायसिस कशापासून बनतात? तर लक्षात ठेवायचे तुम्हाला की या दोघांचा जो सोर्स आहे, ओरिजिन आहे, हा काय? तर हा वेगवेगळा आहे. हा दोघांचा पण वेगवेगळा आहे. लक्षात काय ठेवायचे? तर बघा एक जो आहे, एक हा वरच्या भागापासून आणि एक आहे काय? तर हा खालच्या भागापासून बनतो. पुढच्या स्लाइड मध्ये पूर्ण डिटेल दिलेलं आहे. पण लक्षात ठेवा इथं की यांचं दोघांचे पण जे ओरिजिन आहे हे वेगवेगळे आहे आणि म्हणून याला काय म्हणतात? हेन्स इट हॅज अ ड्युअल ओरिजिन. यांना काय? तर ड्युअल ओरिजिन आहे ना. तर पिट्युटरी ग्लँडला दोन भाग आहेत, अँटेरियर याला ॲडेनोहायपोफायसिस सुद्धा नाव आहे आणि पोस्टेरियर म्हणजे न्यूरोहायपोफायसिस सुद्धा नाव आहे. दोघांचं पण ओरिजिन वेगवेगळे आहे त्यामुळे काय? तर ड्युअल ओरिजिन आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा अजून थोडी माहिती दिली आहे की आता हे ओरिजिन कोणकोणते आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड कोणकोणते नाव आहे. Adenohypophysis is outgrowth from the roof of buccal cavity. बकल कॅव्हिटी म्हणजे कोणतं? आपला जो तोंड आहे ना, तोंडाचा जो भाग आहे ते काय? तर बकल कॅव्हिटी. रूफ म्हणजे काय? तर त्याचा वरचा भाग. त्या बकल कॅव्हिटीच्या वरचा भाग है ना, याच्यापासून काय? तर वर या बकल कॅव्हिटीच्या वर काय? तर एक वाढ झालेली आहे. आउटग्रोथ झालाय वरच्या बाजूला आउटग्रोथ झालेली आहे, वाढ झालेली आहे. त्याला म्हणतात काय? तर रॅट केस पाऊच म्हटलं जातं. त्याला म्हणतात काय? तर रॅट केस पाऊच म्हणजे वर काय? तर अशी वाढ झालेली असणार आहे. बघा हा जो वरचा जो भाग दिसतोय ना, हा बघा या ठिकाणी हा इथं असा जो भाग दिसतोय, या थोडासा झूम करून दिसतोय आपल्याला, हा या बाजूला है ना. तर हा जो भाग आहे हा कशापासून? याच्यापासूनच हा पुढे जो भाग बनलेला आहे हा आहे काय? तर ॲडेनोहायपोफायसिस. कशापासून? ॲडेनोहायपोफायसिस कशापासून तयार झालंय? की बकल कॅव्हिटीचा रूफ आहे तिथून काय? तर एक वरच्या बाजूने वाढ झालेली आहे, आउटग्रोथ झालेली आहे. त्याला म्हणतात काय? तर रॅट्स पाऊच म्हटलं जातं. इट ग्रोज अपवर्ड टुवर्ड्स द ब्रेन. वरच्या बाजूला ब्रेनच्या बाजूला काय? तर ते वाढणार आहे. आणि तसंच न्यूरोहायपोफायसिस काय? तर ग्रोथ ऑफ डाऊनवर्ड एक्सटेन्शन ऑफ हायपोथॅलेमस. म्हणजे न्यूरोहायपोफायसिस हा कशापासून तयार झालाय? दोन भाग आहेत ना, एक ॲडेनोहायपोफायसिस त्याची वाढ तर वर झालेली आहे ना, वर होऊन काय? तर तो तयार झालाय. पण जो न्यूरोहायपोफायसिस आहे त्याची वाढ कशी झाली आहे? तर त्याची वर जो हायपोथॅलेमस आहे त्यालाच एक्सटेन्शन आहे तो, म्हणजे त्याची वाढ खालच्या बाजूने झाली आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणजे काय? तर तो न्यूरोहायपोफायसिस आहे. तोच काय? तर न्यूरोहायपोफायसिस. ठीक आहे. तर न्यूरो लक्षात ठेवा की हायपोथॅलेमस पासूनच काय? तर नर्व्ह येतात आणि त्याच्यामुळेच काय? तर त्याच्यामध्ये आहेत ते त्याला नाव जो आलेला आहे तो काय? तर न्यूरोहायपोफायसिस आलेला आहे. ठीक आहे. तिथून काय? तर नर्व्ह येतात. पुढे डायग्राम पण दिलेली आहे ना. तर हायपोथॅलेमस पासूनच काय? तर काही नर्व्ह येतात आणि त्याचाच एक्सटेन्शन म्हणजेच हायपोथॅलेमसचाच एक्सटेन्शन म्हणजेच काय? तर न्यूरोहायपोफायसिस. ठीक आहे. पण जो अँटेरियर आहे किंवा ॲडेनोहायपोफायसिस आहे तो त्याचा जो भाग आहे म्हणजे हायपोथॅलेमसचा एक्सटेन्शन नाहीये, तर तो बकल कॅव्हिटी पासून वरच्या बाजूला जो एक्सटेन्शन झालाय, वाढ झालेली आहे, ज्याला रॅटकेस पाऊच म्हणतात. तर तो एक्सटेन्शन म्हणजेच काय? तर ॲडेनोहायपोफायसिस आहे. ठीक आहे. तर असे दोन्ही पण लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, टू आउटग्रोज टुगेदर फॉर्म अ पिट्युटरी ग्लँड. एक वरून येणार, एक खालून येणार आणि काय? तर मध्ये असं काय होणार? तर मध्ये असे काय होईल? तर ते पूर्ण एक काय? तर पिट्युटरी ग्लँड तयार होणार आहे. द कनेक्शन ऑफ रॅटकेस पाऊच विथ पिट्युटरी ग्लँड इज लॉस्ट इन एम्ब्रियो. म्हणजेच काय? तर बघा रॅटकेस पाऊच म्हणजे काय? तर ही जी बकल कॅव्हिटी पासून जी वर वाढ झालेली आहे ती वाढ होत 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 जाते आणि काय? तर ती एम्ब्रिओमध्ये म्हणजे ज्यावेळेस गर्भामध्येच आहे, भ्रूण आहे, त्यावेळेस काय? तर ती वाढ पूर्ण होऊन काय? तर त्याचा ब्रेक होऊन जातो, पूर्ण वाढ होते आणि काय? तर ती वाढ म्हणजे जी बकल कॅव्हिटी पासून जो वाढ झालेली आहे ते काय? तर तिथंच काय? तर ते ब्रेक होतं आणि काय? तर त्याचा एक तो पिट्युटरी ग्लँडसाठी एक वेगळा भाग तयार होत असतो. कधी तयार होतो? लॉस्ट इन एम्ब्रिओ. म्हणजे हे कधी होतं? तर एम्ब्रिओ मध्येच होत असतं.
नेक्स्ट बघा इंटरमिडिएट लोब. इंटरमिडिएट लोब म्हणजे कोणता आहे तर बघा डायग्राम मध्ये थोडंसं आपण डिटेल घेऊ की काय. तर बघा इथं तुम्हाला दोन लोब दिसत असेल, हा एक लोब आहे, इथं कदाचित दिसत नसेल, बघा आता हा एक लोब दिसत असेल कदाचित तुम्हाला है ना, आणि या बाजूला एक काय तर असा एक लोब आहे है ना, असे दोन लोब आहेत. आणि एक दुसरा लोब कोणता आहे तर बघा एक लोब कोणता आहे, दुसरा एक बघा तिसरा जो भाग आहे तो कोणता आहे तर हा जो मध्ये जो भाग दिसतोय ना तुम्हाला, हा जो मधला जो भाग दिसत आहे हा येलो कलरचा, किंवा मी आता ज्याला काय तर ब्लॅक कलरचा केलेला आहे बघा, हा जो ब्लॅक कलरचा जो केलेला भाग आहे ना, हा भाग म्हणजे काय तर या दोघांच्या मधली जी गॅप आहे ना किंवा मधला जो भाग आहे त्याला म्हणतात काय, त्याला म्हणतात इंटरमिडिएट लोब, ज्याला इंटरमिडिएट लोब, ज्याला नाव काय तर पार्स इंटरमिडिया म्हटलं जातं है ना. सुरुवातीला सांगितलं होतं बघा मी तुम्हाला ज्यावेळेस सांगितलं डिटेल्स की आपण तीन भाग घेणार आहोत, ॲडेनोहायफायसिस, न्यूरोहायफायसिस आणि फार काही एवढा इम्पॉर्टंट भाग नाही तो म्हणजे काय तर पार्स इंटरमिडिया आहे. आणि तो भाग म्हणजे कोणता तर या दोन लोबच्या मधला जो भाग आहे तो आहे काय तर पार्स इंटरमिडिया आहे. इज अ स्मॉल रिड्यूस पार्ट लाईंग इन द क्लेफ्ट बिटवीन अँटेरियर अँड पोस्टेरियर लोब. दोघांच्या मध्ये काय तर हा भाग आहे. तर त्याचं पण फंक्शन काय आहे ते घेऊ, पण मेन जे भाग आहेत ते कोणते तर अँटेरियर अँड पोस्टेरियर म्हणजे ॲडेनोहायफायसिस आणि न्यूरोहायफायसिस हेच मेन भाग आहेत. यांच्याद्वारेच काय तर हॉर्मोन सिक्रेट केले जातात, हेच काय तर मेन फंक्शन करत असतात. पण पार्स इंटरमिडिया याचा आपल्या ह्युमन मध्ये तरी एवढं काही फार काही उपयोग नाही. तर ते पण बघू आपण की त्याचा एक्झॅक्ट तो काय काम करतो. नेक्स्ट बघा आता पिट्युटरी ग्लँड बद्दलची अजून थोडी माहिती. न्यूरोहायपोफायसिस इज कनेक्टेड डायरेक्टली टू द हायपोथॅलॅमस बाय ॲक्झन फायबर्स. म्हणजे आता काय असतात की हायपोथॅलॅमस जो आहे ना त्याला त्याच्याशी कनेक्टेड आहे बरोबर. हा वरचा भाग हायपोथॅलॅमस आहे, खाली हा जो भाग दिसत आहे हा आहे काय तर पोस्टेरियर ग्लँड आहे, आणि मध्ये जे कनेक्टेड आहे हे कशाद्वारे कनेक्टेड आहे, याला हा कशाद्वारे कनेक्टेड आहे तर तो आहे कशाद्वारे तर ॲक्झन फायबरद्वारे कनेक्टेड आहे. त्यासोबतच ॲडेनोहायपोफायसिस अँड इंटरमिडिएट लोब म्हणजे त्याच्या पार्स इंटरमिडिया हे दोन्ही पण आर कनेक्टेड टू द हायपोथॅलॅमस थ्रू हायपोफायशियल पोर्टल सिस्टम. म्हणजे हा भाग आणि हा जो मधला जो भाग आहे हे दोन्ही पण या हायपोथॅलॅमस सोबत कसे कनेक्टेड आहे, कशाने कनेक्टेड आहे तर ते आहे हायपोफायशियल पोर्टल सिस्टम. हायपोफायशियल पोर्टल सिस्टम या भागाद्वारे बघा दोन्ही पण लक्षात ठेवायचे. एक आहे ॲक्सन फायबरद्वारे न्यूरो हायपोफायसिस किंवा पोस्टेरियर ग्लँड पिट्युटरी ग्लँड, आणि त्यानंतर हायपोफायशियल पोर्टल सिस्टमद्वारे काय तर हा अँटेरियर भाग आहे तो काय तर तो कनेक्टेड असणार आहे. त्यासोबतच पार्स इंटरमिडिया सुद्धा कनेक्टेड असणार आहे. इथं थोडीशी माहिती बघा, हा स्क्रीनशॉट डायरेक्ट घेऊन आलोय मी, पुस्तकातलंच आहे की हायपोफायशियल पोर्टल सिस्टम थोडीशी एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे की वेरियस हॉर्मोन सिक्रेटेड बाय, बघा काय दिले, वेरियस हॉर्मोन सिक्रेटेड बाय हायपोथॅलॅमस. वरचा जो भाग आहे हा आहे हायपोथॅलॅमस. तर हायपोथॅलॅमसद्वारे वेगवेगळे जे पण हॉर्मोन सिक्रेट केले जातात ते कुठे येतात तर पिट्युटरी ग्लँड जवळ येतात थ्रू द हायपोफायशियल पोर्टल सिस्टम. म्हणजे या हायपोथॅलॅमसने जे पण हॉर्मोन सिक्रेट करेल ते कुठे येणार तर ते या भागामध्ये येणार आहे. म्हणजे कोणत्या भागामध्ये येईल तर ते अँटेरियर किंवा ॲडेनोहायपोफायसिस या भागामध्ये येणार आहे. The portal vein collects blood from various parts of the hypothalamus and opens into anterior lobe of the pituitary. कोणत्या भागामध्ये येणार तर अँटेरियर किंवा ॲडेनोहायपोफायसिस मध्ये येणार आहे. फ्रॉम पिट्युटरी द वेन फायनली कॅरीज द ब्लड इनटू द सुपेरियर वेना कावा. सुपेरियर वेना कावा म्हणजे काय की हार्ट मध्ये जो रक्त घेऊन येतं त्याला वेना कावा म्हणतात, आणि हार्टच्या वरचा भागातला जो रक्त हार्टमध्ये जातोय त्याला सुपेरियर वेना कावा म्हणतात. तर त्याच्याद्वारे काय तर तो सगळा रक्त किंवा जे पण हॉर्मोन सिक्रेट केलेले आहेत हायपोथॅलॅमसद्वारे ते सगळे काय येणार तर ते हार्टमध्ये येणार आहेत सुपेरियर वेना कावा थ्रू है ना. तर इथं हायपोफायशियल पोर्टल सिस्टम बद्दल थोडंफार माहिती एक्स्ट्रा दिलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता आपण काय करणार आहोत तर दोन्ही पण लोब्स जे आहेत ते आपण डिटेल अभ्यास करू. त्याद्वारे कोणकोणते हॉर्मोन सिक्रेट केले जातात आणि त्यानंतर जो तिसरा भाग आहे म्हणजे पार्स इंटरमिडिया त्याबद्दल सुद्धा थोडीफार माहिती घेणार आहोत. पहिला भाग कोणता तर ॲडेनोहायपोफायसिस, ज्याला दुसरं नाव काय तर अँटेरियर पिट्युटरी ग्लँड. अँटेरियर पिट्युटरी ग्लँड कोणता भाग आहे तर हा या बाजूचा जो आहे तो काय तर तो आहे ॲडेनोहायपोफायसिस, ज्याला अँटेरियर पिट्युटरी ग्लँड. लक्षात ठेवा हायपोथॅलॅमस याच्याद्वारे कशाद्वारे हा कनेक्टेड आहे हायपोफायशियल पोर्टल सिस्टमद्वारे कनेक्टेड आहे. ठीक आहे. एक थोडक्यात मुलं तुम्हाला इथंच आयडिया देतोय की हे दोन्ही लोब्स काय आहे किंवा याच्यामध्ये कोणते हॉर्मोन्स आहेत. तर बघा की इथं जे आहेत याच्याद्वारे याचे हॉर्मोन सिक्रेट केले जातात. इथून येणारे सगळे हॉर्मोन्स इथे येतात आणि इथून काय होतात तर ते पुढे जात असतात है ना. तर हेच आपल्याला ते इथं घ्यायचे बघा. इट इज अ लार्जर लोब. काय दिसत आहे डायग्राम मध्ये सुद्धा दिसत आहे की ॲडेनोहायपोफायसिस हा जो भाग आहे हा काय तर हा लार्ज आहे कशापेक्षा तर पोस्टेरियर पेक्षा किंवा न्यूरोहायपोफायसिस पेक्षा. इट इज हायली सेल्युलर अँड वॅस्क्युलर पार्ट ऑफ पिट्युटरी ग्लँड. हा कसा आहे याच्यामध्ये नंबर ऑफ सेल्स काय तर हे खूप जास्त आहे. त्या सोबतच वॅस्क्युलर पार्ट म्हणजे काय तर ब्लड वेसल्स सुद्धा काय तर खूप जास्त आहे. इट कंटेन्स व्हेरियस थेलॉइड सेक्रेटरी सेल्स. बघा कशापासून तयार झालाय याच्यामध्ये काय तर खूप प्रकारचे सेल्स आहेत
खूप जास्त सेल्स आहेत, तर ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत? एपिथेलॉइड सेक्रेटरी सेल्स, ऍसिडोफिल्स, बॅसोफिल्स आणि क्रोमॅटोफोर्स. हे काय तर 1 2 3 4 प्रकारचे काय तर याच्यामध्ये काय तर सेल्स सापडत असतात. नेक्स्ट, इट इज डिफरेन्शिएटेड इंटू 3 पार्ट. याच्यामध्ये काय तर हा जो अँटेरियर भाग आहे किंवा ॲडेनोहायपोफायसिस आहे, हा 3 भागामध्ये आपल्याला डिफरन्शिएट करता येईल. पहिला भाग कोणता आहे तर बघा, पार्स डिस्टॅलिस, नेक्स्ट पार्स इंटरमिडिया आणि त्यानंतर काय तर पार्स ट्युबेरिलिस. पार्स इंटरमिडिया म्हणजे काय तर हा तोच भाग आहे जो मधला आहे. हा जो मधला जो भाग दिसतोय ना, तोच भाग म्हणजे काय तर पार्स इंटरमिडिया आहे. इथं जनरली तो ॲडेनोहायपोफायसिसचाच भाग कन्सिडर केलाय, त्यामुळे तो तर लिहिलेला आहे. नेक्स्ट कोणता आहे तर बघा, पार्स ट्युबेरिलिस आणि पार्स डिस्टॅलिस कुठं आहे तर इथे लिहिलेलं असतात की जसं पार्स डिस्टॅलिस ऑफ ॲडेनोहायपोफायसिस. पार्स डिस्टॅलिस म्हणजे हा जो खालचा जो भाग आहे, मेन जो बॉल सारखा किंवा लोब आहे, तो कोणता आहे तर तो आहे पार्स डिस्टॅलिस. मग राहिला कोणता तर आता पार्स ट्युबेरिलिस. पार्स ट्युबेरिलिस म्हणजे कोणता तर तो कोणता तर हा जो वरचा जो भाग असेल ना, हा इथं हा भाग म्हणजे कोणता असेल तर पार्स ट्युबेरिलिस असणार आहे. ठीक आहे, तर असे 3 भागामध्ये काहीतरी याला परत आपल्याला डिवाइड करता येईल. नेक्स्ट, आता सगळ्यात इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे काय तर याच्याद्वारे कोणते हॉर्मोन सिक्रेट केले जातात, कारण आयोगाने याच्यावर भर दिलेला आहे की कोणकोणते हॉर्मोन सिक्रेट केले जातात. बघा, सगळ्यात जास्त हॉर्मोन्स हे ॲडेनोहायपोफायसिसद्वारे सिक्रेट केले जातात. पहिला त्यामध्ये आहे काय तर सोमॅटोट्रॉपिन, सोमॅटोट्रॉपिक हॉर्मोन, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये एसटीएच म्हणतात, किंवा दुसरा एक नाव काय तर ग्रोथ हॉर्मोन किंवा ज्याला जीएस सुद्धा म्हणतात. परत एक सांगतो मी तुम्हाला की हे जे शॉर्टकट आहे, हे शॉर्टकट आयोगाने असेच विचारले, लॉंग फॉर्म न विचारता एसटीएच, जीएस, टीएसएच, एसीडीएच वगैरे, एडीएच हे असेच नावं ऑप्शन मध्ये दिले आहेत. त्यामुळे हे तुम्हाला शॉर्टकट सुद्धा माहित असायला पाहिजेत. ठीक आहे, तर बघा, पहिला जो आहे हॉर्मोन ॲडेनोहायपोफायसिसद्वारे, तो कोणता आहे तर सोमॅटोट्रॉपिन किंवा ज्याला आपण एसटीएच किंवा जीएस सुद्धा म्हणू. इथून या नावावरून लक्षात घ्या की हा कशासाठी आहे तर हा ग्रोथ हॉर्मोन आहे. म्हणजेच आपल्या शरीराची जी वाढ आहे ती किती होणार की नाही होणार, ती वाढ थांबेल, आपली हाईट किती वाढेल की वाढणार नाही, हे सगळं डिसाईड करणार कोणाद्वारे तर ग्रोथ हॉर्मोनद्वारे सिक्रेट केले जाणार आहे. ठीक आहे, एक इंटरेस्टिंग गोष्ट खलीशी रिलेटेड सुद्धा, द ग्रेट खली आहे त्याशी रिलेटेड सुद्धा एक इंटरेस्टिंग गोष्ट आपण पुढे घेणार आहोत. बघा, दिस हॉर्मोन स्टिम्युलेट्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑल टिश्यूज बाय एक्सेलरेटिंग प्रोटीन सिंथेसिस अँड सेल डिव्हिजन. या हॉर्मोनद्वारे काय होत आहे तर आपल्या शरीराची वाढ होत आहे. कसं होत आहे? प्रोटीन सिंथेसिस, म्हणजे प्रोटीन सिंथेसिस करून आणि त्यासोबत काय तर सेल डिव्हिजन, कारण सेल विभाजन आहे, सेल डिव्हिजन आहे, हे तर फार इम्पॉर्टंट आहे आपल्या शरीराच्या वाढीसाठी, आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी, हे काय तर फार इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, हायएस्ट सिक्रेशन ऑफ जीएच इज थिन. बघा, ग्रोथ हॉर्मोन आहे ना, त्यामुळे सगळ्यात जास्त याचं सिक्रेशन कुठं पाहायला मिळेल, कधी पाहायला मिळेल? प्युबर्टी पर्यंत आहे ना, प्युबर्टी पिरियड काय तर म्हणजे काय तर 15, 16, 17 या वयापर्यंत, कारण तोपर्यंत काय तर जास्तीत जास्त काय तर हाईट आहे ती वाढत जाते. दे नेट सिक्रेशन ऑफ बिकम स्लो. त्यानंतर काय होणार, प्युबर्टी पिरियडच्या नंतर याचा सिक्रेशन काय तर हा कमी कमी होत जाणार आहे. हाऊएव्हर इट इज कंटिन्युअसली सिक्रेटेड थ्रू आउट द लाईफ. तरी पण हा पूर्ण आयुष्यभर काय तर सिक्रेट होतच राहतो. कशासाठी तर रिपेअर अँड रिप्लेसमेंट ऑफ बॉडी टिश्यूज अँड सेल्स. बघा, इथंच लक्षात येते की हा काय करतोय तर हा प्रोटीन सिंथेसिस अँड सेल डिव्हिजन करतोय आणि हे आयुष्यभर चालूच असतं. आणि म्हणून ग्रोथ हॉर्मोन हा काय चालूच राहणार, ग्रोथ हॉर्मोन हा सिक्रेट होतच राहणार आहे. मेन याचं यूज लक्षात ठेवा की हाईट वाढवण्यासाठी असतं, त्यामुळे प्युबर्टी पिरियड मध्ये खूप जास्त हाईट वाढते किंवा त्या हाईट वाढत असते, त्यामुळे काय तर ग्रोथ हॉर्मोन जास्त सिक्रेट केला जातो. त्यानंतर याचं प्रमाण कमी होतं का, कारण आपल्या शरीराची जी झीज भरून काढायची आहे, बाकीचे सेल्स आहेत, टिश्यूज आहेत ते तयार करायचे, त्यासाठी काय तर हे सिक्रेट केलं जाणार आहे. नेक्स्ट, पण जर याचं जर इम्प्रॉपर जर सिक्रेशन होत असेल तर आता काय प्रॉब्लेम इथं आलंय काय की याचा म्हणजे प्रॉब्लेम काय होणार, म्हणजे जर सिक्रेशन झालं नाही, कमी झालं किंवा जास्त झालं तर काय होणार की जर इम्प्रॉपर जर सिक्रेशन झालं तर मग अशा वेळेस काय तर आपल्याला वेगवेगळे डिसऑर्डर्स, वेगवेगळे विकार आहेत ते पाहायला मिळतात. पहिला काय तर हायपोसिक्रेशन. हायपोसिक्रेशन म्हणजे काय की गरजेपेक्षा कमी प्रमाणात सिक्रेट झालं. गरजेपेक्षा कमी प्रमाणात सिक्रेट झालं तर ऑब्व्हियस आहे की हाईट म्हणजे प्युबर्टी पिरियड मध्ये जर तेवढं जर वाढलं सिक्रेट झालं नाही तर अशा वेळेस काय होणार की फार काही हाईट आहे ती वाढणार नाही, हाईट आहे काय ती काय होणार तर कमी होईल. मग अशा प्रॉब्लेमला काय म्हणतात, पिट्युटरी डॉर्फिझम म्हटलं जातं. त्याला म्हणायचं काय तर पिट्युटरी डॉर्फिझम. सिन्स बघा, द ग्रोथ हॉर्मोन हायपोसिक्रेशन ऑफ ग्रोथ हॉर्मोन चाइल्डहुड रिझल्ट्स इन स्टंटेड फिजिकल ग्रोथ. स्टंटेड म्हणजे काय तर वाढ खुंटते अँड कंडिशन इज कॉल्ड पिट्युटरी डॉर्फिझम म्हटलं जातं, ज्या वेळेस ग्रोथ हॉर्मोन कमी सिक्रेट होणार. नेक्स्ट, पुढचा आहे काय तर बघा, पुढचा आहे काय तर हायपर सिक्रेशन. हायपर म्हणजे काय तर गरजेपेक्षा जास्त. मग अशा वेळेस काय होणार, खूप जास्त वाढेल आणि त्या कंडिशनला म्हणायचं आपल्याला गिगॅन्टिझम. त्याला म्हणायचं काय तर गिगॅन्टिझम, अ कंडिशन ऑफ ओव्हरग्रोथ. इंडिव्हिज्युअल अटेन्स ॲबनॉर्मल हाईट. खूप जास्त काय होणार तर हाईट वाढणार आहे. पण बऱ्याचदा काय होतं बघा, बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की काही लोक असे आपल्याला पाहायला मिळतात, जसं खलीसारखा चेहरा आपल्याला पाहायला मिळतो, हाईट खूप वाढलेली आहे ना. तर अशा वेळेस नेमकं काय होतं तर ज्या वेळेस
मिडल एज अडल्ट जे आहेत, म्हणजेच काय की जे प्युबर्टी पिरियड जे आपण म्हणतो है ना, तर नंतर जर याचं प्रमाण जर जास्त वाढलं, वाढलं काय होतं तर बघा, डिसप्रपोर्शनेट ग्रोथ कॉझिंग डिसफिगरमेंट अँड एनलार्जमेंट ऑफ बोन्स. अशा वेळेस काय होणार की डिसफिगरमेंट होतं, प्रॉपर जो शरीराचं स्ट्रक्चर आहे नीट राहत नाही, आणि एनलार्जमेंट ऑफ बोन्स होतं. बोनची काय तो एनलार्जमेंट बोन्स ऑफ नोज. कुठचे बोन्स आहेत, नोज आहेत, लोअर जॉ आहे, हँड्स आहेत, फिंगर्स आहे, आणि काय तर फीट आहे है ना. जर तो आपण खलीचं जर चित्र बघितलं, थोडंसं इमॅजिन करून बघा की त्याचा वरचा जो धड आहे तो थोडा जास्त मोठा आहे है ना, आणि खाली पाय त्याची जी विड्थ आपण जर बघितलं ते आपल्याला कमी पाहायला मिळते. त्यानंतर जर चीन बघितलं तर त्याचं थोडंसं समोर आलेलं आहे है ना. तर असं आपल्याला काय का, कारण हे बोनचा जो स्ट्रक्चर आहे किंवा बोनची वाढ आहे तो काहीतरी ऍबनॉर्मल झालेली आहे है ना. आणि मग अशा कंडिशनला काय म्हणायचं तर ऍक्रोमेगली म्हटलं जातं. ऍक्रोमेगली, ठीक आहे. त्यामुळे खली हा कशाचा शिकार आहे किंवा त्याला कोणता विकार आहे तर ऍक्रोमेगली हा विकार आहे, ठीक आहे. द ग्रेट खली चांगला एक्झाम्पल आहे इमॅजिन करण्यासाठी. बरं, कधी होणार आहे हे, यावेळेस ग्रोथ हॉर्मोन आहे किंवा एसटीएच आहे, सोमॅटोट्रॉपिक हॉर्मोन आहे, हा पिरियडच्या नंतर म्हणजे जे अडल्ट आहेत त्यांच्यामध्ये जर याचं प्रमाण जर जास्त प्रमाणात सिक्रेट होत राहिलं तर अशा वेळेस काय तर ऍक्रोमेगली होणार आहे, ठीक आहे. तर या पद्धतीने आपण काय तर जो पहिला हॉर्मोन होता ऍडेनोहायपोफायसिस, त्याबद्दलचं काय तर वाढीसाठी इम्पॉर्टंट म्हणजे काय तर आपल्या गड्यामध्ये आहे काय तर सिक्रेट केला. त्याचं नाव, ठीक आहे. पण कॉर्टेक्स हा जो बाहेरचा भाग असतो आहे काय तर हा हॉर्मोन स्टिम्युलेट करावं लागेल. ऑफ ऍड्रेनल कॉर्टेक्स. ऍड्रेनल कॉर्टेक्स लक्षात ठेवा, ऍड्रेनल जो बाहेर हॉर्मोन आहे ऍक्टिन किंवा डोपामिन, ज्यावेळेस त्याला काहीतरी लॅक्टेशन म्हटलं जातं, काहीतरी मेमरी ग्लँड रिलेटेड मेमरी ग्लँड, त्यामुळे इथून काहीतरी नाव आलं, राईट ना. तर इथूनच काहीतरी सोपं आहे लक्षात ठेवायला, की असंच लक्षात ठेवा, म्हणजे याचं कारण आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जातं. बघा काय आहे, प्रोलॅक्टिन इज युनिक अमॉंग पिट्युटरी हॉर्मोन. काय तर हा वेगळा आहे बाकीच्या हॉर्मोनपेक्षा. इट इज अंडर प्रीडॉमिनंट इनहिबिटरी कंट्रोल ऑफ हायपोथॅलॅमस. हा जो हॉर्मोन आहे याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे तर हायपोथॅलॅमसचा आहे. म्हणजे जर हायपोथॅलॅमस जर वाटलं तर याला इनहिबिट सुद्धा करू शकतं, म्हणजे याला काय तर सिक्रेट करणं थांबवू पण शकतं. आणि आपण बघतो पण की ज्या वेळेस प्रेग्नन्सी होते, बेबी डिलिव्हर होतं, त्याच्यानंतर काय तर मिल्क सिक्रेट होतं. रिझन काय तर त्यावेळेस काय होणार तर प्रोलॅक्टिन सिक्रेट होणार. पण त्या प्रोलॅक्टिनला त्याच वेळेस सिक्रेट करणार असं कोण डिसाईड करणार तर तो आहे कोणतं हायपोथॅलॅमस. बाकी पिरियडला मग काय असेल तर तो इनहिबिट करून ठेवत असतो. पण इनहिबिट करणार कोण, त्याला काय म्हणू आपण की त्याला जो सिक्रेशन आहे तो बंद करणार कोण, तो आहे कोणतं हायपोथॅलॅमस आहे. नेक्स्ट, प्रोलॅक्टिन ऍक्टिव्हेट्स ग्रोथ ऑफ ब्रेस्ट. काय होतं की ज्यावेळेस प्रोलॅक्टिन सिक्रेट होतं त्यावेळेस काय होणार, म्हणजे जर
एखादी स्त्री ही जर प्रेग्नेंट आहे तर अशा वेळेस काय होणार, ब्रेस्टचा साईज काय तर तो वाढत असतो ड्युरिंग प्रेग्नन्सी. यालाच काय तर म्हणतात तर मॅमोट्रॉपिन सुद्धा म्हटलं जातं. अँड स्टिम्युलेट्स, बघा ब्रेस्टचं साईज वाढलं आणि काय तर स्टिम्युलेट्स द मिल्क प्रोडक्शन अँड सिक्रेशन ऑफ मिल्क, आणि काय तर मिल्क आहे ते सिक्रेट होत असतं, ज्याला लॅक्टोजेनिक म्हणतात, बाय मॅमरी ग्लँड्स आफ्टर चाइल्ड बर्थ. है ना. तर लक्षात सोपं आहे लक्षात ठेवायला. त्याच्यावरून नाव जसं बघा की इथं ऍड्रेनो आहे म्हणजे काय तर ऍड्रेनलशी रिलेटेड. त्यानं प्रोलॅक्टिन किंवा मॅमोट्रॉपिन, तुम्हाला याचं मिनिंग सांगितलं आहे, वर्ड्स कुठून आले तर असे जर लक्षात ठेवलं तर सोपी आहे. थायरोट्रॉपिन किंवा थायरॉइड म्हणजे काय, त्यात कारण थायरॉइड ग्लँडला तो स्टिम्युलेट करणार आहे म्हणून, है ना. नेक्स्ट 5वा जो प्रकार आहे तो काय तर गोनॅडोट्रॉपिन हॉर्मोन आहे. गोनाडोट्रॉपिन हॉर्मोन कशी रिलेटेड आहे तर गोनाड म्हणजेच काय की जे पुरुषांमध्ये मेलमध्ये टेस्टिस आहे आणि स्त्रियांमध्ये ओव्हरी आहे. हे काय झाले तर रिस्पेक्टिव्ह त्यांचे काय झाले तर गोनाड झाले, त्याद्वारे काय तर त्यांच्यामध्ये काय तर जे गॅमेट्स आहेत ते तयार केले जातात, त्यामुळे त्याला काय तर गोनाड होतात. मग हे गोनाडोट्रॉपिन काय करणार आहे, याचे गोनाडोट्रॉपिनचे हॉर्मोन्स आहेत, कारण प्रत्येकामध्ये वेगवेगळे सिक्रेट होत असतात. एक दोन हॉर्मोन कदाचित दोघांमध्ये पण सारखं असेल, मेल आणि फिमेल मध्ये, पण गोनाडोट्रॉपिन हा एक गट आहे असं आपण म्हणू. त्याच्यामध्ये काय तर मग आता काय तर 2-3 वेगवेगळी काय तर हॉर्मोन्स आहेत. तर गोनाडोट्रॉपिन काय करणार आहे, हे अशा ग्लँड्सला स्टिम्युलेट करणार आहे. अगदी सोपी आहे, कारण नावावरून लक्षात ठेवा गोनाडोट्रॉपिन म्हणजेच काय करेल तर हे जे गोनाड्स आहेत त्या ग्लँड्सला हे स्टिम्युलेट करणार आहे. बघा कोणकोणते हॉर्मोन आहेत. पहिला आहे काय तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ज्याला FSH म्हटलं जातं. इट स्टिम्युलेट्स द ग्रोथ ऑफ ओव्हरियन फॉलिकल्स. बघा काय की ओव्हरीमध्ये काय असतं की ओव्हरी जी असतात स्त्रियांच्या, दर महिन्याला काय होतं की त्यामध्ये जे एग्स असतात त्याच्या भोवती कव्हर तयार होतो, ज्याला फॉलिकल म्हणतात. आणि ते फॉलिकल कशाद्वारे केलं जातं तर त्याला काय म्हणतात तर FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणतात, है ना. बघा ओव्हरियन फॉलिकल्स इन द फिमेल, व्हाईल इन द मेल्स इट इज कन्सर्न विथ डेव्हलपमेंट ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्यूल. पण मेलमध्ये बघा हे कशा पण झालं तर हे तर फिमेल पण झालं, पण मेलमध्ये काय होतं की मेलमध्ये असतात काय तर जे टेस्टिसच्या आतमध्ये असतात काय तर सेमिनिफेरस असे ट्यूब्यूल्स असतात, म्हणजे काय तर या ट्यूब सारखा स्ट्रक्चर असतो. त्या ट्यूब्यूल्स मध्ये ऍक्च्युअली काय असतं तर स्पर्म्स आहेत ते तयार होत असतात. याच्या आतमध्ये काय होतं तर ते स्पर्म्स आहेत ते तयार होतात, आणि ते तयार करण्यामध्ये कोण इम्पॉर्टंट रोल प्ले करतो तो आहे कोणतं तर FSH आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. नेक्स्ट पुढचा जो हॉर्मोन आहे तो काय तर ल्युटिनायझिंग हॉर्मोन आहे. बघा आता काय होतं की ज्यावेळेस हा फॉलिकल तयार झालाय ना, हा ज्यावेळेस मग याच्या आतमध्ये काय होणार, या एक जो अंडपेशी आहे त्याची काय तर पूर्ण वाढ होते, आणि मग काही कालांतराने काय होणार तर हा जो फॉलिकल आहे हा फुटतो, पण तो फोडतो कोण तर तो आहे कोणता ल्युटिनायझिंग हॉर्मोन. आणि ज्यावेळेस तो फुटतो हा एक बाहेर येतो, त्याला काय म्हणतात तर ओव्ह्युलेशन म्हटले जातं, त्याला अंडमोचन म्हटले जातं, त्याला अंडमोचन म्हणतात, त्यालाच ओव्ह्युलेशन म्हटलं जातं. बघा ह्याच गोष्टी इथं दिलेल्या आहेत. इन फिमेल द ल्युटिनायझिंग हॉर्मोन हेल्प्स इन ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन म्हणजे काय, डिस्चार्ज ऑफ ओवम फ्रॉम द ग्राफिन फॉलिकल. हा जो तयार झाला याला ग्राफिन फॉलिकल म्हणतात. मी याला एक म्हटलं होतं, त्याला दुसरं एक नाव आहे ओवम आहे, किंवा ज्याला oocyte सुद्धा म्हटले जातं, है ना. त्यामुळे FSH अँड LH आर रिस्पॉन्सिबल फॉर स्टिम्युलेशन ऑफ ओव्हरीज. बघा की या ओव्हरीमध्ये दोन हॉर्मोन म्हणजे हा FSH पण आणि LH पण, हे दोन्ही पण हॉर्मोन इम्पॉर्टंट आहे कशासाठी तर स्टिम्युलेशन ऑफ ओव्हरीज टू प्रोड्यूस इस्ट्रोजेन, while LH induces the ruptured follicles to develop into corpus luteum. बघा ज्यावेळेस FSH आणि LH हे सिक्रेट होतात किंवा ज्यावेळेस फॉलिकल तयार होत आहे, ज्यावेळेस तो फॉलिकल आहे तर त्या फॉलिकलद्वारे ऍक्च्युअली काय होतं तर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन हा काय तर हा सिक्रेट होत असतो, तो सुद्धा काय तर एक हॉर्मोनच आहे. लक्षात घ्या की तो कशाद्वारे सिक्रेट होणार आहे. मग आता हे FSH LH आधी काम करेल आणि मग ती जी ओव्हरी आहे त्या ओव्हरीद्वारे काय होणार तर इस्ट्रोजेन आहे तो सिक्रेट केले जाणार आहे, राईट. त्यालाच आपण मगाशी तेच म्हटलं होतं गोनाडोट्रॉपिन म्हणजे काय की जे गोनाड आहेत रिस्पेक्टिव्ह जे गोनाड्स आहेत त्यांना स्टिम्युलेट करण्यासाठी म्हणून काय तर हे हॉर्मोन्स असणार आहे, है ना. त्यामुळे ओव्हरी काय करणार तर मग अशा वेळेस इस्ट्रोजेन हा हॉर्मोन सिक्रेट करेल. ते पण सांगून देतो कारण ते इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी रिप्रोडक्शन मध्ये, की इस्ट्रोजन मुळे काय होणार की जो गर्भाशय आहे ज्याला युटेरस म्हणतात त्या युटेरसची वाढ होत जाते, है ना. असा युटेरस असतो तर या युटेरसची ही काय होणार तर ही अशी वाढ होत जाते, है ना. ही पूर्ण महिनाभर चालते, है ना. जर सपोज जर तो एग आहे तो जर फर्टिलाइज नाही झाला तर मग मेन्स्ट्रुएशन सायकल म्हणजे ब्लिडिंग होऊन काय होणार तर हा जो जी वाढ झालेली आहे ही सगळं काय होतं तर ते सगळं बाहेर निघतं, ज्याला आपण मेन्स्ट्रुएशन किंवा पिरियड्स असं जनरली म्हणत असतो, है ना. नेक्स्ट बघा व्हाईल LH आणि LH काय करतो तर बघा म्हणजे हा जो ल्युटिनायझिंग हॉर्मोन आहे तो काय करतो तर तो करतो काय तर कॉर्पस ल्युशियम तयार करतो. म्हणजे हे जे फॉलिकल बघा फुटून हा काय झाला तर हा एक तर बाहेर निघाला, है ना. पण हा फॉलिकल झाला काय, हा एक बाहेर निघून काय होणार तर या गर्भाशयामध्ये जाईल, पण हा याचा काय होणार या फॉलिकलचं काय होणार तर त्याचा कन्व्हर्जन कशामध्ये होणार तर कॉर्पस ल्युशियम मध्ये होत असतो, है ना. बघा हे डिटेल इथं थोडक्यात एवढं लक्षात ठेवा की ल्युटिनायझिंग हॉर्मोनचा एक वरवरून की आयडिया काय आहे कुठे युज आहे त्याचा, है ना. पण याचं डिटेल आपण पूर्ण डायग्राम सोबत एखाद्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस आपण रिप्रोडक्शन घेऊ त्यावेळेस काय तर हे पूर्ण कव्हर करणार आहोत, ठीक आहे. कॉर्पस ल्युशियम अँड फॉर प्रोडक्शन ऑफ प्रोजेस्ट्रॉन, आणि त्याद्वारे काय तर मग अजून एक हॉर्मोन सिक्रेट केला जातो त्याला काय तर
प्रोजेस्ट्रॉन म्हणतात, म्हणजे इस्ट्रोजन आणि दुसरं काय तर प्रोजेस्ट्रॉन, असे दोन हॉर्मोन सिक्रेट केले जातात ओव्हरीजद्वारे, है ना. पण त्या ओव्हरीजला स्टिम्युलेट करण्याचं काम कोणाचं, तर या एफएस आणि एलएचचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, पुढचं काय तर इंटरस्टिशियल सेल. जसं ल्युटिनायझिंग हॉर्मोन लक्षात ठेवा की हे फक्त फिमेलमध्ये आहे. एफएसएच जो आहे हा दोघांमध्ये पण आहे. त्यानंतर ल्युटिनायझिंग हॉर्मोन म्हणजे एलएच जो आहे तो फक्त फिमेलमध्ये आहे. आणि त्यानंतर पुढचा जो आहे म्हणजे काय तर आयसीएसएच, ज्याला इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणतात, हा फक्त मेलमध्ये आहे. फक्त मेलमध्ये कुठं आहे तर बघा, हे सेमिनिफेरस ट्यूब्यूल होतं, याच्यामध्ये असतात काय तर याच्यामध्ये असे छोटे छोटे सेल्स असतात ज्याला इंटरस्टिशियल सेल्स म्हटल्या, त्याला इंटरस्टिशियल सेल म्हणतात. इन मेल्स इट स्टिम्युलेट्स द टेस्टिस. हे काय करणार तर हे जे टेस्टिस आहे याला काय करेल तर याला स्टिम्युलेट करणार आणि त्याच्याद्वारे काय होणार की या टेस्टिसद्वारे काय सिक्रेट केले जाणार तर टेस्टोस्टेरॉन किंवा अँड्रोजन. टेस्टोस्टेरॉन किंवा अँड्रोजन दोन्ही पण एकाच गोष्टी नाव आहे. हा हॉर्मोन सिक्रेट केला जाणार आहे. त्यामुळे टेस्टोस्टेरॉन कोणामध्ये सिक्रेट होतात तर तो मेलमध्ये सिक्रेट होत असतो. आणि प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन हे कोणा तर हे फिमेलमधले हॉर्मोन्स आहेत. टेस्टोस्टेरॉन इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स. बघा की मेलमध्ये जसं बियर्ड येत आहे किंवा बॉडी हेअर्स येत आहेत, आवाजामध्ये घोगरा पण येतो एका वयात आल्यानंतर, यालाच काय म्हणतात तर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स किंवा कॅरेक्टर्स म्हटल्या जातात. हेच काय तर म्हणजे एक मेल आणि फिमेल याच्यामध्ये जो बदल करतोय तर हे काय तर हे मेन हॉर्मोन आहे आणि त्याच्यामुळे काय तर त्यांचे रिस्पेक्टिव्ह सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत ते डेव्हलप होत असतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण कोणाकोणाचे जर बघितले तर बघा की ऍड्रेनो हायपोफायसिसचे 5 असे हॉर्मोन्स घेतले. पहिला आहे काय तर एसटीएच, ज्याला सोमॅटोट्रॉपिन हॉर्मोन म्हणतात किंवा ज्याला ग्रोथ हॉर्मोन सुद्धा म्हटलं जातं. दुसरा आहे थायरोट्रॉपिन किंवा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणतात, टीएसएच. त्यानंतर ऍड्रेनो कॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन एसीटीएच आहे. त्यानंतर प्रोलॅक्टिन किंवा मॅमोट्रॉपिन किंवा ल्युटियोट्रॉपिन म्हणतात. आणि त्यानंतर काय तर गोनॅडोट्रॉपिन आणि गोनॅडोट्रॉपिनचे मग काय तर प्रकार है ना. तर असे आपण 5 हॉर्मोन्स घेतले जे इम्पॉर्टंट आहेत, आयोगाने हेच विचारलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे काय तर न्यूरोहायपोफायसिस, म्हणजे हा राईट साईडचा जो भाग दिसतोय तो आहे काय तर न्यूरोहायपोफायसिस. लक्षात ठेवा की हा कशाचा एक्सटेन्शन आहे तर हा हायपोथॅलॅमसचाच एक्सटेन्शन आहे. तिथलेच काही नर्व्स इथं डायग्राम मध्ये पण दिसत असतील की तिथलेच काही नर्व्स बघा की येलो कलरचं बघा हे दिसत आहे, हा येलो कलर हा इथं आहे, त्यानंतर हा ग्रीन कलरची इथं आहे ना. हे सगळे तिथचे जे नर्व्स आहेत किंवा नर्व्स आहे त्याचा जो एक जी भाग असतो त्याला ऍक्सन म्हटलं जातं है ना. जर नर्व्हचा जर डायग्राम जर आपण काढलं तर बघा की एका नर्व्ह म्हणजे एका नर्व्ह पेशीची डायग्राम जर बघितली तर ही अशी डायग्राम असते है ना. आणि यापैकी एक जो भाग आहे ना हा असा काहीतरी मोठा असतो ज्याला ऍक्सन म्हणतात. तर हेच ऍक्सन बघा की इथं काहीतरी हे खाली आलेले आपल्याला दिसत आहे ना. हे ऍक्सन काहीतरी खाली आले आणि ते कशाशी कनेक्टेड आहे, या पोस्टेरियर भागाशी काहीतरी कनेक्टेड आहे. म्हणजेच हा हायपोथॅलॅमस कनेक्टेड आहे कोणासोबत तर पोस्टेरियर भागासोबत कनेक्टेड आहे आणि त्याच्यामुळेच नर्व थ्रू कनेक्टेड असल्यामुळे त्याला आपण म्हणायचं काय तर न्यूरो हायपोफायसिस म्हणायचं आहे है ना. बघा नेक्स्ट आता न्यूरो हायपोफायसिस बघा, इट इज डिफरन्शिएट इंटू 3 पार्ट्स. हे सुद्धा काय तर 3 भागामध्ये डिफरन्शिएट केले. जसं अँटेरियर 3 भागामध्ये होतं तसंच हा सुद्धा 3 भागामध्ये आहे. बघा इन फंडिबुलम मगाशी सुरुवातीला सांगितलं की हायपोथॅलॅमसला जो भाग कनेक्ट करतो कशासोबत तर पोस्टेरियर सोबत, हा कनेक्ट झालेला भाग आहे त्याला म्हणतात काय तर इन फंडिबुलम म्हटलं जातं. नेक्स्ट आहे काय तर बघा पार्स नर्वोसा, म्हणजे हा जो खालचा जो भाग आहे तो आहे बघा पार्स नर्वोसा ऑफ न्यूरो हायपोफायसिस. आणि त्यानंतर काय तर मेडियन एमिनेन्स आहे. कोणता भाग तर जो वरचा भाग असेल, म्हणजे याचाच पोस्टेरियरचाच वरचा जो भाग असेल त्याला म्हणू आपण काय तर मेडियन एमिनन्स म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे 3 भागामध्ये काय तर पोस्टेरियर आहे किंवा पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड जो पोस्टेरियर भाग आहे न्यूरो हायपोफायसिस आहे तो 3 भागामध्ये डिवाइड केला जातो. नेक्स्ट भाग काय दिले की हा जो पार्स नर्वोसा आहे म्हणजे हा जो खालचा जो भाग आहे पार्स नर्वोसा ऍक्ट्स ऍज स्टोरेज एरिया. आता जर बघितलं तर हा जो पोस्टेरियर भाग आहे या याच्याद्वारे कोणतेही हॉर्मोन्स हे सिक्रेट केले जात नाही. हॉर्मोन्स कोणते सिक्रेट होतात तर हा जो हायपोथॅलॅमस आहे तो सिक्रेट करतो कुठं तर हॉर्मोन सिक्रेट करतो आणि ते सगळे या पोस्टेरियर भागामध्ये येतात आणि त्यामुळे हा पोस्टेरियर भाग आहे आणि त्या पोस्टेरियरचा भागाचा कोणता भाग तर पार्स नर्वोसा हा एक स्टोरेज भाग म्हणून काहीतरी काम करत असतो फॉर द सिक्रेशन ऑफ हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसचा जो भाग आहे ना तिथून जे सिक्रेट होणार ते सगळे पोस्टेरियर भागामध्ये येणार आणि त्याच्या पण कुठं तर पार्स नर्वोसामध्ये आणि तो भाग काहीतरी एक स्टोरेज म्हणून काहीतरी काम करणार आहे. इट स्टोअर्स द रिलीज ऑफ ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रोसिन. कोणते हॉर्मोन सिक्रेट होत आहेत तर ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रोसिन हे 2 हॉर्मोन्स काय तर सिक्रेट केले जातात. बघा आता न्यूरो हायपोफायसिसद्वारे 2च हॉर्मोन लक्षात ठेवायचे तुम्हाला, ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रेसिन है ना. तर हे 2च हॉर्मोन लक्षात ठेवायचे पोस्टेरियर आणि मेन लक्षात ठेवा की हे मेन कोणाद्वारे तर न्यूरो हायपोफायसिस पेक्षा आपण काय तर हायपोथॅलॅमसद्वारे सिक्रेट करतात. पोस्टेरियर भागामध्ये तो स्टोअर केला जातो आणि मग तिथून तो पुढे सिक्रेट होतो. पण आपल्याला लक्षात ठेवेल की हे जर न्यूरो हायपोफायसिस जर विचारले हॉर्मोन तरी पण हे तुम्हाला मार्क करते.
ऑक्सिटोसिन बघा काय करतोय, इट स्टिम्युलेट्स कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस ड्युरिंग पार्च्युरिशन. पार्च्युरिशन म्हणजे काय की ज्यावेळेस बेबी डिलिव्हर होत आहे ना, बेबी ज्यावेळेस काय तर वजायनल मार्गातून काय तर तो बाहेर येत आहे, तर अशा वेळेस त्याला काय म्हणतात तर पार्च्युरिशन म्हटलं जातं है ना. तर अशा वेळेस काय होणार की जो युटेरस आहे, गर्भाशय आहे, तो आतमधून काय तर कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे, तर तो कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी बघा कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस गर्भाशय, तर तो कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम करणार कोणतं, ऑक्सिटोसिन करणार आहे. इट ऑल्सो स्टिम्युलेट्स द कॉन्ट्रॅक्शन ऑफ मॅमरी ग्लँड. ज्यावेळेस मिल्क सिक्रेट होत आहे तर अशा वेळेस काय तर जे मॅमरी ग्लँड्स आहेत ज्याच्या मध्ये काय तर मिल्क आहे, तर ते पण तर कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे, तर जाऊन ते बाहेर निघतील है ना. त्यामुळे मॅमरी ग्लँड सुद्धा काय तर ते कॉन्ट्रॅक्ट करतात टू इनिशिएट इजेक्शन अँड रिलीज ऑफ द मिल्क. सो इट इज बर्थ हॉर्मोन और मिल्क इजेक्टिंग हॉर्मोन सुद्धा म्हटलं जातं. काय म्हणतात याला, बर्थ हॉर्मोन, किंवा यालाच काय म्हणायचं तर मिल्क इजेक्टिंग हॉर्मोन सुद्धा म्हणतात. बघा ऑक्सिटोसिन हे सगळं जर लक्षात राहिलं तर हे सोपं आहे लक्षात ठेवायला, किंवा या समोर जसं लक्षात ठेवा की ऑक्सिटोसिन म्हणजे काय तर बर्थ हॉर्मोन किंवा मिल्क इजेक्टिंग हॉर्मोन म्हणायचं आहे ना. म्हणजे हा सगळा जो दिलेला भाग आहे हा सहज लक्षात राहतो. नेक्स्ट पुढचा जो आहे तो काय तर वॅसोप्रेसिन आहे, आणि वॅसोप्रेसिनला दुसरं नाव काय तर अँटी डायुरेटिक हॉर्मोन एडीएच आहे. वॅसोप्रेसिनला दुसरं नाव काय तर अँटी डायुरेटिक हॉर्मोन है ना. बघा आता अँटी डायुरेटिक म्हणजे काय, कशी रिलेटेड असतात ते युरिनशी रिलेटेड असतात, आणि अँटी आहे, अँटी म्हणजे काय तर विरुद्ध है ना, म्हणजे युरिनच्या विरुद्ध. बघू का नेमकं काय आहे याचा. दुसरं एक नाव काय तर याला वॅसोप्रेसिन, आणि शॉर्टकट लक्षात ठेवा एडीएच है ना. इट स्टिम्युलेट्स द रिएब्सॉर्प्शन ऑफ वॉटर in the distal convoluted tubule and collecting ducts of uniferous tubule of the kidney. बघा जो किडनी आहे ना हा कशापासून तयार झालेला असतो, तर हे नेफ्रॉन पासून तयार झालेले असतात. तर हे असे लक्षात ठेवू आपण की असं काय तर हे असा नेफ्रॉनचा स्ट्रक्चर असतो, हा इथं बोमन्स कॅप्सूल असतो. त्यानंतर हा जो पुढचा जो भाग असतो याला म्हणतात काय तर प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. त्यानंतर असतो हा एक लूप ऑफ हेनले, आणि त्यानंतरचा पुढचा जो भाग असतो बघा, हा जो भाग आहे याला म्हणतात काय तर डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, आणि हा जो भाग आहे हा आहे काय तर कलेक्टिंग डक्ट. आपण किडनीचा स्ट्रक्चर, नेफ्रॉन वगैरे सगळं डिटेल घेऊ, पण इथे लक्षात ठेवा थोडक्यात काय आहे की ज्या वेळेस युरिन तयार होतं, म्हणजे इथं गाडल्यानंतर तो युरिन पुढे 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 जातो, पण अशा वेळेस काय होतं की जर जास्त पाणी वॉटर आहे हा जर जास्त सिक्रेट झाला असेल तर अशा वेळेस काय तर तो बॉडीमध्ये परत ऍब्सॉर्ब व्हायला पाहिजे, आणि म्हणून तो कुठून ऍब्सॉर्ब होतो, तर हा आहे कुठून तर या डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मधून किंवा या कलेक्टिंग डक्ट मधून काय तर तो बॉडीमध्ये परत ऍब्सॉर्ब केला जातो. त्यामुळे ऑब्व्हियस आहे की युरिन काय होणार, तर युरिन कमी जनरेट होणार आहे, कमी युरिन तयार होईल, आणि म्हणून इथं काय म्हटलं तर अँटी डायुरेटिक हॉर्मोन है ना. लक्षात ठेवायला सोपी आहे, बघा नावावरून लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट काय तर बघा की इट डिक्रीजेस लॉस ऑफ वॉटर. याच्यामुळे काय होणार की लॉस ऑफ वॉटरची आपल्या बॉडीमध्ये जो बाहेर निघतोय तो काय होणार, तर तो कमी होणार आहे बाय रिड्युसिंग द युरिन क्वांटिटी. इट इन्क्रीजेस ब्लड प्रेशर बाय कॉझिंग द वॅसो कन्स्ट्रिक्शन. अशा वेळेस काय होणार तर बघा की याच्याजवळ काय तर ब्लड प्रेशर सुद्धा वाढत आहे का, कारण जे वेसल्स आहेत, ब्लड वेसल्स आहेत, त्याला काय तर तो कॉन्टॅक्ट करतो. आता जागा कमी झाली तर ऑब्व्हियस आहे की प्रेशर आहे तो वाढणार आहे, आणि म्हणून इथून नाव आलं काय तर वॅसोप्रेसिन है ना. नेक्स्ट बघा डिफिशियन्सी ऑफ एडीएस. जर आता एडीएसची जर डिफिशियन्सी झाली, एडीएसचं काम काय आहे की कमीत कमी पाणी आहे हा शरीराबाहेर जायला पाहिजे युरिन थ्रू, पण जर एडीएच जर कमी झालं तर मग वेळेस काय होणार की तेवढं पाणी तो बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब होणार नाही, आणि जास्तीत जास्त जाईल, म्हणजे रिॲब्सॉर्प्शन अँड इन्क्रीजेस युरिन. अगदी सोपी आहे ना. दिस कंडिशन इज कॉल्ड डायबिटीज इन्सिपिडस. याच कंडिशनला काय म्हणतात, डायबिटीज इन्सिपिडस म्हटलं जातं. डायबिटीजचे दोन प्रकार आहेत, डायबिटीज मेलिटस आणि डायबिटीज इन्सिपिडस. डायबिटीज मेलिटस म्हणजे काय की ज्यावेळेस आपण खातो आणि इन्सुलिन प्रॉपर सिक्रेट झालं नाही तर अशा वेळेस ते डायजेस्ट होणार नाही ग्लुकोज, आणि मग अशा वेळेस काय होणार, तो ग्लुकोज आपल्या रक्तामध्ये मिसळतो, इव्हन आपल्या युरिन मध्ये सुद्धा आपल्याला ग्लुकोज आढळतो मग अशा वेळेस. तर पण तो झाला डायबिटीज मेलिटिस, त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहे तो इन्सुलिनचा आहे. पण दुसरा एक काय तर डायबिटीज इन्सिपिडस आहे, याच्यामध्ये इन्सुलिनचा रोल नाहीये, यामध्ये आहे काय तर तो एडीएच हॉर्मोन आहे, तो काय तर तो कमी सिक्रेट झाल्यामुळे काय होणार तर आपल्याला युरिन आहे ती जास्त होते, फार जास्त वेळा आपल्याला युरिनला जावं लागतं, आणि ऑब्व्हियस आहे की बॉडी मधला जर पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर आपल्याला तहान सुद्धा काय जास्त लागणार आहे, आणि म्हणून डायबिटीज इन्सिपिडस मध्ये बघा की ग्लुकोज लॉस, आपल्याला नो ग्लुकोज लॉस, याच्यामध्ये आपल्याला ग्लुकोज तर लॉस पाहायला मिळणार नाही, ते डायबिटीज मेलिटिस मध्ये पाहायला मिळेल. पण याच्यामध्ये होणार काय, एक्सेसिव्ह मिक्च्युरेशन, म्हणजे काय तर युरिन साठी आपल्याला जास्त जावं लागतं, कॉजेस एक्सेसिव्ह थर्स्ट, त्यामुळे काय तर तहान आहे ती खूप जास्त लागेल, आणि या कंडिशनला काय म्हणतात तर पॉलिडिप्सिया म्हटलं जातं, याला म्हणतात पॉलिडिप्सिया. तर डायबिटीज इन्सिपिडस आणि पॉलिडिप्सिया कशाशी रिलेटेड आहे, हे एडीएच या हॉर्मोनशी रिलेटेड आहे. ठीक आहे. तर असे दोन्ही हॉर्मोन ऑक्सिडोसिन आणि काय तर एडीएच दोन्ही पण इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट बघा इथं या डायग्राम मध्ये थोडक्यात दिलेला आहे की वरचा जो भाग आहे हा हायपोथॅलॅमस आहे, खाली आहे काय तर एंटेरियर पिट्युटरी आणि पोस्टेरियर पिट्युटरी है ना, आणि या पिट्युटरीला पिट्युटरी पोर्टल स्टॉक म्हणतात, जो
या हायपोथॅलेमसला कशाशी तर अँटेरियर पिट्युटरीशी कनेक्ट केल्या जातो. आणि इथं दिलेल्या या डायग्राम मध्ये थोडक्यात दिले म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवता येईल की हा जो अँटेरियर जे पिट्युटरी आहे त्याद्वारे हॉर्मोन सिक्रेट करतात ते कोणत्या ग्लँडला स्टिम्युलेट करतात ते इथं दिले बघा. त्याचा ओरियन टेस्टिस आहे, बोन्स आहे, मॅमरी ग्लँड्स आहे, ऍड्रेनल कॉर्टेक्स आहे आणि थायरॉइड आहे. आणि पोस्टेरियरद्वारे किडनी, त्यानंतर स्मूथ मसल्स किंवा हा जो वजायनाचा भाग दिला इथे आणि काय तर ऑक्सिटोसिन हे काय तर सिक्रेट केल्या जातात. ठीक आहे, म्हणजे एक शॉर्ट मध्ये तिथे दिले. नेक्स्ट तिसरा जो भाग तुम्हाला सांगितला होता की अँटेरियर आणि पोस्टेरियर दोघांच्या मधला जो भाग आहे है ना, हा जो मधला जो भाग आहे याला म्हणतात काय तर पार्स इंटरमीडिया म्हटलं जातं. याला म्हणतात पार्स इंटरमीडिया. काही ठिकाणी हा तुम्हाला अँटेरियरचाच भाग म्हणून लिहिला जाईल किंवा आपल्याला नोट्स मध्ये सुद्धा काहीतरी किंवा शाळेच्या पुस्तकात सुद्धा तो दिलेलाच आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी हा तुम्हाला वेगळा अभ्यास केला जातो. काय तर हा ह्युमन मध्ये कसा आहे तर हा पूर्णली डेव्हलप आहे, फुल्ली डेव्हलप झालेला नाही, तेवढं काही डेव्हलप झालेला नाही. त्यामुळे ऑब्व्हियस आहे की याचा जो काम आहे हा तेवढं काही खूप मोठा काही रोल प्ले करणार नाहीये. पण बघा इथे एक काम दिलेलं आहे, त्याचं काय काम आहे की हा काय सिक्रेट करतो तर मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. हा सिक्रेट काय करतो तर मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हॉर्मोन ज्याला MSH म्हटलं जातं इन सम लोअर वर्टिब्रेट्स. काय तर काही जे वर्टिब्रेट्स आहेत त्याच्यामध्ये काय तर हा मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हॉर्मोन सिक्रेट केला जातो. आता याच्यामुळे काय होतं की याच्यामुळे स्टिम्युलेट द डिस्पर्शन ऑफ मेलॅनिन ग्रॅन्युलर्स. या मेलॅनिन मुळे काय होणार तर स्किनला डार्क कलर येतो. कशा काय येतो तर स्किनला डार्क कलर येतो इन मेलॅनोसाइट्स अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर स्किन पिगमेंटेशन. मेलॅनिन जर एवढं असं प्रमाणात असेल तेवढं काय तर डार्क काय तर स्किन आपल्याला पाहायला मिळेल. बस एवढंच लक्षात ठेवायचे पार्स इंटरमीडिया बद्दल. ठीक आहे, मग अशी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं मी की आपण 12वीचा तर पुन्हा डिटेल घेणार आहोत, पण 9व्या वर्गामध्ये अगदी थोडक्यातच दिलेलं आहे है ना. पण त्याच्यावरून सगळेच्या सगळे प्रश्न अटेम्प्ट होत नाही, त्यामुळे तुम्हाला 12व्या वर्गातलं वाचणं फार जास्त गरजेचं आहे. 9व्या वर्गामध्ये काय दिले बघा, हा जो चार्ट दिलेला आहे ना हा असा शाळेच्या पुस्तकामध्ये 9व्या वर्गामध्ये असं दिलेलं आहे. बाकीचे पण ग्लँड्स आहे, आपण फक्त पिट्युटरी ग्लँड घेतोय त्यामुळे मी फक्त पिट्युटरीचा तेवढंच कटआउट घेऊन आलेलो आहे. हे जे शॉर्ट फॉर्म्स लिहिलेले आहे, मास्टर ग्लँड लिहिलेले आहे, हे शॉर्ट फॉर्म्स आहेत हे मी स्वतः लिहिलेले आहेत, कारण आयोगाने याच्यावरच काय तर प्रश्न विचारले किंवा शॉर्ट फॉर्मच काहीतरी युज केलेले आहे. ठीक आहे, बघा पिट्युटरी ग्लँड कुठं आहे, याचं लोकेशन कुठं आहे, मेंदूच्या तळाशी आहे, खालच्या याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये तेच पाहायला मिळेल. पहिला आहे कोणता हॉर्मोन तर वृद्धी संप्रेरक, ज्याला ग्रोथ हॉर्मोन म्हणतात. ग्रोथ हॉर्मोन किंवा या एस्टेजचा लॉंग फॉर्म पण सांगितलं मी तुम्हाला, सोमॅटोट्रॉपिन हॉर्मोन म्हणतात. हाडांच्या वाढीसाठी चालना देणे. त्यानंतर आहे काय तर ACTH अधिवृक्क ग्रंथी संप्रेरक म्हणतात, ज्याला ऍड्रेनो कॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन सुद्धा म्हटलं जातं आणि वेगवेगळी नावं ही 12व्या वर्गातच दिलेली आहेत. हे अधिवृक्क म्हणजे ऍड्रेनल ग्लँडच्या स्त्रावण्यास काय तर चालना देतात. नेक्स्ट TSH आहे, औटू ग्रंथी संप्रेरक आहे, औटू ग्रंथीच्या स्त्रावण्यास चालना देतात. तेच दिलेले आहे, आपण जे घेतले ना तेच इथं काय तर थोडक्यात एक दोन शब्दामध्ये काय तर दिलेलं आहे. प्रोलॅक्टिन आहे, मातेस दूध उत्पादन करण्यास प्रवृत्त करतात. ऑक्सिटोसिन आहे, मूल जन्मास येताना गर्भाशय युटेरस आहे तो काय होणार तर तो आकुंचित कॉन्टॅक्ट होणार आहे. ल्युटिनायझिंग हॉर्मोन काय करणार तर ओव्ह्युलेशन करेल, म्हणजेच काय होणार की जो मासिक पाळीचे नियंत्रण करतं आणि अंडमोचन करतं आणि मग याच्याद्वारे प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रोजन हे सगळे हॉर्मोन सिक्रेट होतात. प्रतिमूलक संप्रेरक आहे, ज्याला ADH म्हणतात, म्हणजेच काय तर ज्याला अँटी डायुरेटिक हॉर्मोन म्हणतात. शरीरातील पाण्याचं प्रमाण काय तर ते संतुलित करतं. आणि त्यानंतर काय तर पुट्टिका ग्रंथी संप्रेरक आहे, ज्याला FSH म्हणतात. तर हे काय करतात जनन ग्रंथीची वाढ नियंत्रित करतात. FSH लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने काय तर हे 9व्या वर्गामध्ये दिलेलं आहे. आता आपण याच्यावरचे जे MCQs आहेत किंवा जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आयोगाने विचारले ते घेऊ. बघा 4 वर्ष वयाच्या अँटेरियर पिट्युटरीज, 4 वर्ष मुलाच्या अँटेरियर 4 वर्षाचाच आहे है ना, म्हणजेच काय होणार अँटेरियर पिट्युटरीद्वारे जे हॉर्मोन सिक्रेट होणार त्याच्यावरती अफेक्ट होणार. त्याचं कारण अपघात झालेला आहे, गंभीर हानी पोहोचली आहे. लक्षात ठेवा अँटेरियर पिट्युटरीज. तरी तो तग धरून जिवंत राहिला, जिवंत तर आहे पण अशा वेळेस काय होणार की अँटेरियर पिट्युटरी आहे हे तेवढं योग्य प्रमाणात काम करणार आहे आणि त्याच्याद्वारे जे हॉर्मोन सिक्रेट करणार त्याद्वारे काय तर ते अफेक्ट होणार आहे. ठीक आहे, एक त्याद्वारे मेन जो हॉर्मोन आहे तो काय तर तो आहे ग्रोथ हॉर्मोन है ना. अँटेरियर पिट्युटरीद्वारे ग्रोथ हॉर्मोन सिक्रेट केला जातो. ते जर अफेक्ट झालंय म्हणजे काय तर तो तेवढं प्रमाणात सिक्रेट होणार नाही आणि तेवढ्या प्रमाणात सिक्रेट झालं नाही तर त्याची हाईट आहे ती प्रॉपर काय तर वाढणार नाही आणि म्हणून काय आन्सर येणार तर या प्रश्नाचं उत्तर येणार मुलाच्या उंचीची वाढ कुंठित होईल है ना. बाकीचे पण पर्याय एकदा वाचून बघू. बघा थायरॉक्सिन कमी प्रमाणात स्त्रवण्यास येईल, गॅरंटी नाही. नेक्स्ट काय तर स्पर्मॅटोजेनेसिस उत्तेजित होणार नाही, याची पण काही गॅरंटी आपल्याला नक्कीच सांगता येणार नाही आहे. कारण स्पर्मॅटोजेनेसिस ऍक्च्युअली कशामध्ये येणार तर आताच आपण जे घेतलं होतं बघा की ते कशामध्ये येतं तर हे ऑक्सिडेशन सॉरी गोनॅडोट्रॉपिन मध्ये कोणता तर हा आहे इंटरस्टेशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन है ना, तर त्याच्यामध्ये ते येणार आहे. ठीक आहे, पण आपण नक्की सांगू शकतो की येणार काय तर मुलाच्या उंचीची वाढ आहे ती कुंठित होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर मॅमरी ग्लँड पण ते काय तर ते पण येणार नाही.
नेक्स्ट, खालीलपैकी कोणती संप्रेरक पिट्युटरी ग्रंथीची आहे? ठीक आहे, कोणकोणते आहेत तर बघा, टीएसएच आपण म्हटलं होतं की शॉर्ट फॉर्म इम्पॉर्टंट आहे, टीएसएच पण आहे, एसटीएच आहे ना. त्यानंतर एससीजी असा कोणताही हॉर्मोन आपल्या वाचण्यात आलेला नाही आणि एडीएस सुद्धा आहे. त्यामुळे आन्सर येणार काय तर ABD हा तिसरा पर्याय येणार आहे. नेक्स्ट, पुढचा आहे काय तर बघा, पिट्युटरी ग्रंथी या अंतस्रावी ग्रंथी असून मेंदूमधील हायपोथालामसमध्ये असते. ती अनेक संप्रेरक स्त्रावते. बघा, त्याबद्दलची आपल्याला बरोबर विधान कोणते ते काढायचे. तिला मास्टर अंतस्रावी ग्रंथी म्हणतात, मास्टर एंडोक्राइन ग्लँड म्हणतात, बरोबर आहे. तिच्या पुढील भागाला न्यूरोहायपोफायसिस तर मागील भागाला ऍडेनोहायपोफायसिस. हा, पुढील भाग म्हणजे काय तर अँटेरियर, पोस्टियर म्हणजे काय तर म्हणजे मागील है ना. म्हणजे पुढील भाग म्हणजे अँटेरियरला न्यूरोहायपोफायसिस म्हणतात का? नाही, हे चुकीचं आहे. मागील म्हणजे पोस्टियरला ऍडिनोहायफायसिस नाही, हे उलट दिलेलं आहे. त्यामुळे हा सेकंड पर्याय काय तर चुकीचा असणार आहे. हा इंग्लिशमध्ये पण स्लाइड टाकलेली आहे, तुम्हाला टेलिग्रामला हे नोट्स मिळतीलच. पिट्युटरीच्या मागील भागातून म्हणजे काय तर पोस्टेरियर मधून म्हणजे न्यूरोहायपोफायसिस मधून ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रेसिन संप्रेरक स्त्रावतात, बरोबर. संप्रेरक सवतात, हा बरोबर आहे है ना, कारण पोस्टेरियर मधून काय तर ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रेसिन दोन हॉर्मोन घेतले होते ते आहेत है ना, त्यामुळे हा सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर एसटीएच, टीएसएच आणि एसीटीएच ही संप्रेरक ऍडोनोहायपोफायसिस मधून स्त्रावतात. एक्झॅक्टली हे बरोबर आहे. ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रेसिन जर सोडलं तर ऍडोनोहायपोफायसिस मधून किंवा अँटेरियर मधून हे तिन्ही पण स्त्रावतात, सिक्रेट होतात. त्यामुळे आन्सर येणार काय तर ACD येणार आहे. ठीक आहे, तर असं डिटेल प्रश्न आयोगाने, मल्टी लाईन प्रश्न आयोगाने विचारले. त्यामुळे पिट्युटरी ग्लँड हा फार इम्पॉर्टंट आहे, बायोलॉजी मधला टॉपिक आहे, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या टॉपिकला. ठीक आहे, तर हे सगळे नोट्स, व्हिडिओची लिंक आणि पीडीएफच्या स्वरूपात जर तुम्हाला नोट्स हवे असतील तर टेलिग्राम चॅनलला MPSC_A1 आहे, त्यासोबतच एस एक्झाम रेस याला सर्च करताना एस द रेस म्हणून सर्च करा, तर तुम्हाला या टेलिग्रामची लिंक मिळेल. तर यावर तुम्हाला काहीतरी सगळे नोट्स फ्रीमध्ये काहीतरी अवेलेबल आहेत. मागची जे आपण व्हिडिओ रेकॉर्ड केले त्याचे पण काहीतरी त्यावर तुम्हाला अवेलेबल मिळतीलच. ठीक आहे, तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.